स्विफ्ट डिझायरची ऑटो रिक्षाला भीषण धडक, 2 ठार 8 महिला गंभीर जखमी. लोणार तालुक्यातील किनगाव जट्टू येथून मातमळकडे नेटशेडच्या कामासाठी महिला मजूर ऑटोने जात असताना भरधाव वेगाने आलेल्या स्विफ्ट डिझायर कारने ऑटोला जोरदार धडक. हा भीषण अपघात आज सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून दुसऱ्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, तर 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. किनगाव जट्टू येथून मातमळकडे जाणारा ऑटो रिक्षा क्रमांक MH28R2211 हा लोणारवरून सरस्वती मातमळ रोड मोठा मारुतीजवळ बाजाडमामा यांच्या शेताजवळील वळणावर हा अपघात झाला आहे. मातमळ सरस्वतीकडून भरधाव वेगाने येणारी स्विफ्ट डिझायर कारने क्रमांक MH43AF5821 या वाहनाने ऑटो रिक्षाला जोरदार धडक दिली. धडकेनंतर ऑटो रिक्षा पलटी झाल्याने त्यातील महिला मजूर रस्त्याच्या बाजूला फेकल्या गेल्या. या दुर्घटनेत महिला जरीनाबी आयुब शहा राहणार किनगाव जट्टू वय 45 यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर रंजना परमेश्वर कास्तोडे वय 53 या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर शांताबाई शेवाळे वय 45, कल्पना विठ्ठल जमदाडे वय 40, अलका मधुकर शेवाळे वय 40, लक्ष्मण बबन करवते वय 45, चंद्रभागा गजानन नांगरे वय 40, राधा गजानन गायकवाड तसेच ऑटो चालक आसिफ निशाल शहा वय 30 हे 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर स्विफ्ट डिझायरचा चालक घटनास्थळावरून फरार झाला असून संबंधित कार ही हिवराखंड येथील असल्याचं समजतं. घटनेची माहिती मिळताच 108 रुग्णवाहिकेने जखमींना लोणार येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी अतिगंभीर जखमींना पुढील उपचारासाठी बुलढाणा येथे हलवण्यात आलं आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. स्विफ्ट डिझायरचा चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पुढील तपास लोणार पोलीस स्टेशनचे PI प्रकाश सदगिरी यांच्या मार्गदर्शनाखाली PSI धनंजय इंगळे हे करत आहेत. वृत्त संकलित करेपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी लोणार तालुका प्रतिनिधी शिलवंती इंगळे. ताज्या अपडेट्ससाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा.